पिंपरी शहराच्या हद्दीचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याची आनंददायी बातमी आली आहे। जुना धामणगाव ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत तब्बल 65 कॉलन्यांचा नगर परिषदेत समावेश करण्याचा ऐतिहासिक ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे। रामदेव बाबा नगर, गजानन नगर, मधुसूदन कॉलनी, सारंग कॉलनी, लोया नगर सारख्या अनेक भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने ग्रामसभेत सहभाग घेतला। 15 ऑगस्टला ठराव घेण्याची मागणी केली होती, मात्र पावसामुळे सभा लांबली। परंतु 29 ऑगस्टच्या विशेष ग्रामसभेला जिल्हा परिषदेची परवानगी मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि बहुप्रतीक्षित ठराव मंजूर झाला। या निर्णयामुळे आता धामणगाव नगर परिषदेच्या विकास आघाड्यात या कॉलनींचा समावेश होणार असून पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी आणि सफाई यासारख्या सुविधांचा मार्ग मोकळा होणार आहे। नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आता विकास दूर नाही असं स्पष्ट मत सुरू झालेलं आहे। प्रामाणिक मागणी होती। मुळात जुना धामणगावच्या ग्रामपंचायतचा जर इतिहास बघितला तर खऱ्या अर्थाने कॉलनी परिसरातील नागरिकांकडून येणाऱ्या करावरती ही ग्रामपंचायत या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालू आहे। त्यामुळे आज सर्वांमध्ये या ठिकाणी जुना धामणगाव ग्रामपंचायत अंतर्गत कॉलनी परिसरातील नागरिकांना नगर परिषद अंतर्गत घेण्यात यावं व आमचा सर्वांगीण विकास करावा ही त्यांची मागणी होती आणि त्यालाच अनुसरून नगर परिषद प्रशासनाकडून जुना धामणगाव ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की हद्दवाढीचा प्रस्ताव आम्ही घेण्यास तयार आहोत आणि तोच प्रस्ताव आज सर्वानुमते कॉलनी परिसरातील नागरिकांच्या मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी पूर्ण मंजूर करण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी सर्व कॉलनी परिसरातील नागरिकांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि निश्चितच त्यांच्या मागणीनुसार आता कॉलनी परिसरातील सर्वांगीण विकासाचे कवाड मोकळी झाली आहे यातून स्पष्ट होते। धन्यवाद।